दिनांक 22 जुलाई को अमरावती स्थित नवसारी में खेत विवाद में श्रमिक पत्रकार भवन में पत्रकार परिषद लेते विवाद की जानकारी राहुल साहेबराव परतेके द्वारा दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। नाव राहुल साहेबराव परतेके। माझे शेत मौजा नवसारी येथील 1 हेक्टर 62 आरा आहे। माझ्या शेताला लागून अताउर रहमान मोहम्मद उस्मान यांचे शेत असून अताउर रहमान मोहम्मद उस्मान यांचे शेत असून यांनी आमच्या विरोधात वाद निर्माण करून हे आमच्यावर खोटे आरोप करत आमच्या विरोधात न्यायालयात गेले, परंतु SDM कोर्ट, आयुक्तालय, हायकोर्ट नागपूर व सुप्रीम कोर्ट दिल्ली इत्यादी ठिकाणी त्यांनी आमच्या विरोधात केस फाईल केली, तरी प्रत्येक ठिकाणी न्यायालयाकडून आमच्या पक्षात निर्णय लागला व आम्हाला न्याय मिळाला। परंतु 25 ते 20 वर्षापासून अतिकुर रहमान यांनी आम्ही जेव्हाही शेतात फिरायला किंवा कोणत्याही कामानिमित्त गेलो असता तेव्हा तेथे आम्हाला आदिवासी गरीब कुटुंब असल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ व आमच्या घराच्या लोकांना सुद्धा शिवीगाळ करून अंगावर मारायला येतात। परंतु आता आम्हाला उदरनिर्वाहासाठी कोणतेच साधन नसल्यामुळे आम्ही आमचे शेत आम्हाला वापरण्याकरिता सरकारी मोजणी 24/4/2023 रोजी सोमवारला करून आमच्या शेताला तार कंपाऊंड करून आम्ही या वर्षाचे पीक घेण्याचे ठरविले। परंतु आमच्या विरोधात गुंड प्रवृत्तीचे असून आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न नेहमी करतो। त्यामुळे आम्ही शासनाकडून पोलीस बंदोबस्त मागितला असून तो आम्हाला मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी दिला आहे। म्हणून येणाऱ्या 24/7/2023 सोमवार रोजी आमचे परिवार व शासनाचे मोजणी करणारे अधिकारी आमच्या शेतात मोजणी व तार कंपाऊंड करता जाणार आहोत। परंतु मोजणीच्या दिवशी आमच्या जीवाला धोका असू शकतो, कारण की रहमानसोबत बडनेरा येथील प्रख्यात गुंड व अमरावती येथील काही गुंड असल्यामुळे मोजणी झाल्यावर देखील आमच्या जीवाला धोका आहे। त्याकरिता आम्ही गरीब आदिवासी माननीय गृहमंत्री साहेब व माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच अमरावती येथील लोकप्रतिनिधी यांना विनंती करतो की आमच्या जीवाच्या संरक्षणासाठी आमची मदत करण्यात येईल। नमस्कार, माझं नाव राहुल साहेबराव परतेके आहे। माझे शेत मौजा नवसारी येथील 1 हेक्टर 62 आरा असून गैर आदिवासी इसम हा आदिवासी व्यक्तींच्या शेतावर जबरदस्ती व दादागिरीने पेरणी करत असून यांच्यावर तातडीने ॲट्रॉसिटी मार्फत कारवाई करण्यात यावी ही विनंती।